पहिला चेंडू टाकतील गोपी, सामना करतील सुदर्शन। सुदर्शन यांनी मागच्या मॅचला खूप छान प्रदर्शन केलेलं, आता बघूया काय प्रदर्शन करतायत सुदर्शन। एक चेंडू एक धाव। चला दुसरा चेंडू घेऊन येतोय गोपी, सामना करतील सुदर्शन। नॉन स्ट्राइकला साहिल हिरे आणि पंच प्रणय यांनी नो म्हणून घोषित केलेला आहे। दोन चेंडू दोन धावा ना, तीन दोन चेंडू ना, दोन चेंडू तीन धावा। सुंदर असा लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू साहिल यांनी, पंच आवी यांनी एक डिक्लेअर दिलेला आहे। तीन चेंडू चार धावा। आणि गोपी यांनी त्रिफाचित केलेला आहे साहिल यांना, साहिल यांना काहीही चेंडू कळालेला नाही। चार चेंडू चार धावा। सुंदर असा टाकलेला चेंडू, हाही चेंडू कळालेला नाही। पंच आवी कोळी काय देत आहेत डिसिजन? आत्ताचा एक रन ना आवी, एक धाव घोषित। अशा प्रकारे संघाची वाढती धाव संख्या 5। वन टू गो। सुंदर असा टाकलेला चेंडू परंतु वाईड। पाच चेंडू सहा धावा, पाच चेंडू सहा धावा। शेवटचा चेंडू गोपी यांचा, सामना करतील जयू। पुन्हा एकदा वाईड, पाच चेंडू सात धावा। हॅलो, आता आलेले आहेत इंग्लिश कॉमेंटर 36 जाधव यांनी 36 देश फिरून आलेले आहेत, म्हणून यांचं नाव 36 ठेवलेलं आहे। सतीश जाधव, तुमचं काय म्हणणं आहे? थोडं व्यक्त व्हा या मॅच बद्दल, हे घ्या। धन्यवाद धन्यवाद चेतन। ज्या काही प्रकारे हे सामने चालू आहेत, तुम्ही ज्या प्रकारे कॉमेंट्री केलेली आहेत, हॅलो, ती उत्कृष्ट प्रकारची कॉमेंट्री होती असं मी बोलतो। मी काय 13-15 किंवा 13-15 सोडा, पूर्ण 12 बेडेली चाळीतले सर्व रहिवासी बोलतील की चेतन मागाडे हे खूप 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 आणि खूप उत्कृष्ट असे कॉमेंटेटर होऊ शकतात। बिकॉज संजय बॉलिंग करतायत, संजय माझे मित्र, परम मित्र, माझे परम मित्र आलेले आहेत बॉलिंगला। परम मित्र टाकतायत, लेग स्पिन टाकला बघायचा, स्टोल टॉस दिलेला आहे राजा। अशा प्रकारे सुदर्शन यांनी एक धाव घोषित केलेला आहे। पण मला अजून माझा गर्व आहे माझ्या मित्रावर की अजून ते बॉलिंग विसरलेले नाहीयेत। संजय हिरे, आय एम प्राऊड ऑफ यू संजय, खूप 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 सुंदर। आता हे पण बघा 6 नाहीये पण त्याने कॅच दिलाय,
सुपर सुपर सुपर. काही त्यांचा काही दोष नाहीये संजय हिरे यांचा, पण त्यांनी त्याच प्रकारे बॉलिंग केली की विकेट घेणार, पण विकेट टेकर ते आहेतच, पण चुकून त्यांनी झेलबाद सोडलेला, त्याला आपण काय करणार. पूर्ण बघितलं पहा, म्हणून मी बोललो हा माझा परम मित्र कसाही बॉलर असो पण एक नंबर बॉलर आहे. बघितलं आता सर्व 13-15 बिडी चाल क्रमांक. बॉल बट वाईट घोषित केलेला आहे पंचांनी. अशा प्रकारे 3 बॉल 11 रन झालेले आहेत. खूप चांगली अशी गोलंदाजी करतायत संजय हिरे. पुन्हा एकदा लेग टाकणार मारणार आणि हा 6 षटकार मारलेल्या माटे यांनी. संजय हिरे तुम्ही खूप खूप चांगले, कारण आम्ही तुम्हाला बोलायचो पैसा पसरला आणि बॉलिंग विसरला, पण नाही, तुम्ही पैसा पसरलाही नाही आणि बॉलिंग विसरलेले नाहीये. चला होतंय सगळं, एक षटकार खाल्ला, चला इट्स ओके, बट 4 बॉल 17. हॅलो हॅलो किती काय स्कोर किती बॉल. संघाची वाढती धावसंख्या 5 बॉल 23 रन. बोलू का नको. हॅलो फुल टॉस बॉल मारलेला आहे त्यांनी, पण फटकवलेला आहे माटे यांनी. एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसरे धावही पूर्ण केलेले आहे. आता तिसऱ्या धावचा प्रयत्न आहे, पण जाकीर यांनी खूप चांगल्या प्रकारे असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बोलतात ना हा बॉलर, हा नवीन बॉलर आहे, पण माझा पूर्ण मित्र पुराणा चावल संजय हिरे, त्याला ही एवढी चांगली, एवढी म्हणजे खूप अशी गोलंदाजी करतायत ना ते. अशा प्रकारे स्कोर झालेला आहे 25. किती ओव्हरच्या नंतर? 2 ओव्हरच्या नंतर 25 धावा झालेल्या आहेत. म्हणून मी माझा मित्र, खूप माझा गर्व आहे संजय हिरे. असा गोलंदाज होणंही शक्य नाही आणि होणारही शक्य नाहीये. नेक्स्ट बॉलर कोण आलेला आहे? परीक्षित गायकवाड आहेत. नवीन गोलंदाजी करतायत परीक्षित गायकवाड. गोलंदाजी करतायत जयू गायकवाड. भाव विरुद्ध भाव, त्यांनी धावा काढलेला नाही, त्यांनी बॉलही बघितला नाही. जसा हार्दिक पांड्या बघतोय, हार्दिक पांड्याने जसं शॉट मारला तरी बॉल बघत नाही, तसं जयू गायकवाड तरी बॉल बघत नाहीये. पुन्हा शॉट बघू नका जयू गायकवाड तुम्ही, कारण तुम्ही हार्दिक पांड्याच्या भूमिकेत आहात. हॅलो, पंचांशी वाद करू नये. हॅलो, कोणीही प्लेयर पंचांशी वाद करू नये. पंच हे निर्णय घेतील आणि सेलिब्रेटही करू नका प्लेयरनी. प्लीज सेलिब्रेट करू नका. पंच काय सांगतील तो निर्णय अंतिम राहील. लक्षात ठेवा, पंच निर्णय सांगतील तो अंतिमच राहील. अन्यथा राहुल, हॅलो, आता काहीच डिक्लेअर केलेलं आहे पंचांनी. माझा मित्र जितेंद्र सुरेश वाघमारे आलेले आहेत. तसेच त्यांचं सॉरी, जरा बाजूला जितू भाऊ, जरा 2 मिनिटं. 2 बॉल 32 झालेले आहेत. जयू यांनी फटकावण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 डिग्री गेलेले आहे, पण 1 धाव पूर्ण केलेले आहेत. त्याच प्रकारे जितू जरा थोडस साईट लावा, कारण हॅलो, अशा प्रकारे गोलंदाजी करतायत. कोण आहेत गोलंदाजीला? परीक्षित गोलंदाज. जितू जरा 2 मिनिटं. फटकावलेला आहे षटकार मारलेल्या माट्यांनी परीक्षित यांना.
तसेच नो बॉल झालेला आहे. नो आहे की नाही? नाही, सॉरी, चुकीला माफी नाही, नो नाही आहे. हॅलो, नो नाही आहे. दोन्हीही 4 बॉल. पुन्हा हा षटकार मारलेला आहे. मग तिसऱ्या ओव्हर झालेले आहे आणि स्कोर झालेला आहे 45 झालेला आहे. 45 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरच्या. तिसरी ओव्हर चालू आहे. तिसऱ्या ओव्हरीतील कितवा चेंडू आहे? 5वा चेंडू झालेला आहे. 5वा चेंडू टाकतील माट्या यांना. पुन्हा फटकावलेला आहे. हा शोर षटकार आहे, नो डाऊट षटकार आहे. नो, 5 बॉल झाले, 6वा बॉल टाकलेला आहे. पंचांनी निर्णय घ्या, पंचांनी घ्या. पंच जे बोलतील कोणीही वाद घालू नये. पंचांशी कोणीही वाद घालू नये. पंच सांगा जरा काय आहे ते प्रॉब्लेम. डेड बॉल पंच प्रणय मोरे यांच्याकडून डेड बॉल घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा हा बॉल टाकण्यात येणार आहे आणि हा कितवा बॉल असेल? अंपायर लास्ट बॉल, बरोबर. अविनाश कोळी यांच्याकडून लास्ट बॉल घोषित केलेला आहे आणि परीक्षित टाकतील माट्या यांना. शेवटचे चेंडू टाकतील परीक्षित आणि सामना करतील माट्या. पाहूया काय करतायत ते. खूप सुंदर असा डॉट बॉल टाकलेला आहे परीक्षित यांनी. माट्या यांना तो जराही समजलेला नाहीये. कुठे चाललाय तो? हॅलो, अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 45. हॅलो, आमच्यामुळे 51 झालेला नाहीये. तुमच्या पृथ्वीने तुमचा स्कोर 45 झालेला आहे आणि 45 म्हणजे रोहित शर्मा. आणि रोहित शर्मा तर नाहीच आहे. 13-45 म्हणजे सतीश जाधव. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, पहिल्यापासून लक्षात ठेवा की सतीश जाधव म्हणजे 45 झालेला आहे आणि हा 45 नंबर म्हणजे खूप लकी आहे. नेक्स्ट बॉलर आलेले आहे समीर साळवे. सामना करतील जयो. शेवटची ओव्हर घेऊन येणार आहे समीर. सामना करतील जयो आणि 45च्या धावानंतर काय वाढीव खोर्स करणार आहे. हो, वाला शॉट, फ्लॅट 6 मारलेला आहे. जयू यांनी समीर यांना फ्लॅट 6 मारलेला आहे. फ्लॅट, पूर्ण उंचही नाही, पूर्ण खालूनही नाही, म्हणजे फ्लॅट असा हा फ्लॅट 6 मारलेला आहे. अशा प्रकारे स्कोर झालेला आहे 51. दुसरा चेंडू टाकते समीर. सामना करते जयू. फुल टॉस टाकलेला आहे, 12-15च्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव घोषित केलेली आहे आणि 1च धाव घेतलेली आहे. 1च धाव. अंपायर किती धावा? 1 धाव घोषित झालेले आहे. अशा प्रकारे संघाची धाव संख्या झालेली आहे 52. तिसरा चेंडू टाकतील समीर. सामना करतील पुन्हा जयू. तिसरा चेंडू फुल टॉस टाकलेला ना, पूर्ण षटकार असा फुल टॉस टाकला की जयू यांनी पूर्णपणे अंगावर घेऊन तो षटकार मारलेला आहे आणि संघाची धाव संख्या झालेली आहे 58 आणि बॉल झालेला आहे 3. चौथा चेंडू टाकतील हॅलो. सामना करते पूर्ण फुल टॉस. ओ वाला कॅच आउट झालेले आहे जयू आणि झेल पकडलेला आहे स्वयं. हो, आता जे बॅट्समन जे फलंदाजी करतायत त्यांचं नाव तर आहे संकेत, पण डेंजर भाई बोलतात त्यांना. क्रिकेटच्या
काय बोलतात त्याला क्रिकेटच्या परिसरामध्ये डेंजर भाय. पाहूया समीरांना सामना करते. पाहूया डेंजर भाईने एक रन मारलेला आहे, ते अपयशी झालेले आहे 6 मारण्यामध्ये, पण एक धाव घेतलेली आहे डेंजर भाई यांनी. आता शेवटचा चेंडू घेऊन येतील समीर आणि स्कोर झालेला आहे 59 59 59 59 59. शेवटचा चेंडू टाकतील समीर, सामना करतील जय हो. डेंजर वाईनचा शॉट लागलेला नाही, पण 60 रन झालेले. अशा प्रकारे संघाची धाव संख्या झालेली आहे 60 आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्यांना 61 धावांची गरज आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला 61 धावांची गरज आहे. आणि पण मी मगाशीच बोलल्याप्रमाणे बोललेलो, माझा जो मित्र परम मित्र संजय हिरे, ज्या प्रकारे त्यांनी बॉलिंग केली त्याला काही मोलच नाहीये. अनमोल आहेत ते बॉलर, म्हणजे कसे, कारण त्यांनी पहिल्याच बॉलमध्ये त्यांचा विकेट होता, पण नाराज झाले ते. पाहूया आता फलंदाजीमध्ये काय करतायत ते. फलंदाजीमध्ये कोण येणार आहे? सुरुवातीला कोण येणार आहेत? सुरुवातीला कोण येणार आहेत फलंदाजीला? हॅलो, फलंदाजीला सुरुवातीला कोण येणार आहे तुमच्या टीम तर्फे? हॅलो 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 हॅलो, थोडं गोपी आणि कोण आहे गौरव, मला सांगू शकाल का तुमच्या टीम तर्फे ओपनर आणि नॉन स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला कोण येणार आहे? तसेच जे मंडळाचे जे चिमुकले कार्यकर्ते आहेत, म्हणजे चिमुकले कार्यकर्ते, तुम्हाला समजलं, लहान मुलं जे त्यांचे उद्या टुर्नामेंट आहेत, जे ये जा करतायत, जा ये करतायत, मदत करतायत, बॉल कुठे गेला, इथे गेला, तिथे गेला, अशा चिमुरड्यांचे हार्दिक हार्दिक आभार. मंडळातर्फे सर्व चिमुरड्याचे हार्दिक हार्दिक आभार. तसेच आपल्या उद्याचा प्रोग्राम आहे कराओके सॉन्ग आणि डान्स कॉम्पिटिशन. तर सर्व BDD चाळ क्रमांक 13 व 15 मधील रहिवाशांनी संध्याकाळी 7 ला सुरू होणारा प्रोग्राम सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा, लाभ घ्यावा, ही माझी नम्र विनंती आहे. त्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः खूप मोठा तर नाही बोलू शकत, पण एक मोठा खोटा आपला कोपऱ्यातला सिंगर आहे. माझंही गाणं आहे, त्यामुळे मी बोलतोय की, आणि हा तुमच्या मोबाईलवर माझा नंबर येईल, त्याला वोट करा, कारण मी विजेता होईल ठरवेल. तर त्यामुळे तुम्ही गाणं ऐका आणि मला वोटिंग करा प्लीज. आणि पंचांनी मॅच लवकरात लवकर चालू करावी. आणि असंच मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला मगाशीच सांगितलं की उद्याचा प्रोग्राम, उद्याची रूपरेषा, मी उद्याची. हॅलो, पंचांना विनंती आहे, 11:30 वाजायला आलेले आहेत, 12 वाजता आपली बुद्धवंदना असेल. तरी 13-15 सर्व रहिवाशांना विनंती आहे, बरोबर 11:45 खाली यायचं आहे बुद्धवंदनेसाठी. काय स्कोर झाला? 51 मारला? 51 61 अविनाश कोळी आणि पंच कोण आहे? लेगी कोण आहे?
लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. विनोद भाऊ लेगी आहे तू? कोण आहे लेगी? हे प्रणय, तू आहे लेगी? पंच विनंती आहे लवकरात लवकर चालू करा, फालतू टाइमपास करू नका. हे परी, हे जयेश टाक, माहितीये मगाची चांगली पडली ओव्हर. मग पहिला चेंडू डॉट. जयेश यांची सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी करतील गौरव, आणि ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतील. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा. सुंदर असा क्षेत्ररक्षण साहिल कडून. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 2. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू घेऊन येतोय जयेश. पाहूया जयेश आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा कटवलेला चेंडू जाकीर यांनी. पाहूया पंच अविनाश कोळी काय देतात. 1 रन. एक रन मिळालेला आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 3. 4 चेंडू 3 धावा. चला सामना लवकरात लवकर चालू ठेवत राहा. चार चेंडू 5 चेंडू 3 धावा. 1 to go. हॅलो 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 हॅलो. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा. एकच धाव घेण्यात यश. खूप चेतन, तुम्हाला वाटतं नाही खूप सुंदर असा शॉट मारलेला, पण त्या कॉर्नर लागून फक्त 2च धावा घेतल्या. 2 का 1 धावा घेतलेली आहे. तसेच जे मी आपल्या चिमुरड्यांचे आभार मानतो चेतन, जे आपले जे चिमुरडे बाहेर आहेत ते लॉंग ऑनला लॉंग ऑफला बॉल आणतायत, ये जा करतायत, त्यांचे आभार काय मानावं नाही. हॅलो, त्यांचे आभार आभार आभार. कारण का आम्ही बोलतोय, कारण आपणही चिमुरडे होतो लहानपणी. तर तो त्या कोपऱ्याला उभा राहायचा. मला अजूनही आठवतं की तुला मी 2 कानाखाली म्हणून तिथे उभे राहा बोलायचो. तुला आठवतंय चेतन? आता तू यांच्या मारशील तर ते तुला मारतील. आत्ताचे चिमुरडे वेगळे आहेत. चेतन तुला बघितला. सुंदर असा ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. पाहूया पंच अविनाश कोळी यांनी 1 डिक्लेअर केलेला आहे. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 5. किती 1 षटक झालं. 1 ओव्हर झाली, दुसरी ओव्हर आहे. दुसरा ओव्हरचा पहिला चेंडू होता. साहिल यांचा पहिला चेंडू टाकलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतोय साहिल. 5 धावा. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू. बॉल एक जण पण पकडत नाही, पण पडतायत सगळे. याहून तुम्हाला काय वाटतंय चेतन? हे एसटी रक्षक कसं वाटतंय तुम्हाला? हे एसटी ड्रायव्हर पाहिजे होते. हो, मला पण असंच वाटतंय. वाईट बॉल. सुंदर असा टाकलेला चेंडू साहिल यांनी. जाकीर यांना काहीच कळालेलं नाही. वाईटही नाही दिलेलं आहे, सॉरी. सुंदर कटवलेला चेंडू. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 8.
माटे यांनी खूप असं सुंदर असं 4 चेंडू 8 धावा. पाहूया काय पंच डिसिजन देत आहेत ते. पंच बंटी, पंचांशी वाद घालवू नये. चेतन, तुम्हाला काय वाटतंय, हा आउट असेल की नसेल असेल? हे आमचं मनोगत व्यक्त करतोय, तुम्ही काही डिसिजन घेऊ नका प्लीज. तुम्ही ते डिसिजन बोलणार तेच आम्ही खरं बोलणार. आम्ही तुम्हीच बोलणार तेच बोलणार आम्ही. पंच जे बोलतील तेच. मी चेतनला वैयक्तिक असं चेतन बोलतो आऊट आहे की नाही आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या 12. पाच चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा वाईड. साहिल यांनी एक्स्ट्रा रनची रांग लावलेली आहे. कसं आहे ना, सुंदर असा उंच आकाशात मारलेला चेंडू. पाहूया किती धावा. आणि जयेंद्र गायकवाड यांनी झेलबाद केलेला आहे साहिल. हा जेल बाद बघून तुम्हाला काय आठवलं का चेतन? हो, काय आठवलं तुम्ही सांगा. इसवी सन 1922चा बघितला तुम्ही वर्ल्ड कप? तो बघितला का असेल का? मी आपला जो बघितला. 14 एप्रिल 1997 सालचा जो कप बघितला असेल तर तुम्ही ही कॅच झेल बघितल्या क्षणी तुम्हाला काय आठवलं तुम्ही सांगा तर मला. मला आज पण आठवतंय, माझ्या हातात कॉफीचा कप होता आणि मी कॉफीचा की ट्रॉफीचा? कॉफी पित होतो मी. आणि ही जेल बाद जेव्हा तुम्ही बघितली, आजचा जी जेल बाद झाली त्या प्रकारे तुम्हाला काय आठवलं? हा, असंच तू पण लॉंगअपला उभा होतास आणि तू झेल सोडली कारण तुझं लक्षच नव्हतं. आणि हो, तुला मला नंतर हेच बोलायचं सगळ्यांनी एवढ्या शिव्या होतं. टाकल्या. एक्झॅक्टली मला हेच बोलायचं होतं. तू 2 दिवस मैदानात आलाच नव्हतास. पुन्हा एकदा सुंदर अशी कॅच पकडलेली आहे साहिल यांनी. साहिल खूप हिरे हे संजय हिरे यांचे खूप सुंदर असा झेल घेतलेला आहे. चिरंजीव आहेत. तरी संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे. हा झेल बघूनही मला खूप काही आठवण आलेली आहे. चेतन, तुम्हाला आठवते का काय? हा झेल बघूनही हा अशा प्रकारे झेल टिपलेला आहे की मला हा झेल तुम्हाला बघून जेव्हा तू 1999 1999 सालचा तो झेल होता तो. हा, तेव्हा तू जेल मध्ये होता ते आठवतंय. तू एक मॅटर केलेलं ना. त्या मॅटरची काही घेणं नाही हो सर, पण हा झेल जो या प्रकारे टिपलेला आहे. हॅलो, बीडी 4 क्रमांक 13 व 15 मधील सर्व रहिवाशांना एक कळकळीची विनंती आहे की आता लवकरात लवकर सुंदर. खाली यावे. बीडी 4 क्रमांक 13 व 15 मधील रहिवाशांना एक विनंती आहे की आता लवकरात लवकर खाली यावे. बीडी 4 क्रमांक 13 व 15 मधील सर्व रहिवाशांना एक विनंती आहे, सर्वांनी खाली यावे. हॅलो, कारण आता सर्व खेळाडूंनी एक नम्र विनंती आहे, यानंतर सामना थांबवला जाईल. सगळ्यांनी 13 व 15 तील सर्व रहिवाशांनी नाना नानी पार्क मध्ये एकत्र जमायचं आहे. बुद्ध वंदनेचा कार्यक्रम होणार आहे. हॅलो, कोणालाही बीडीएस काळ क्रमांक 13 व 15 मधील रहिवाशांना कोणालाही असं वाटू नये की आम्ही विनंती करतोय, स्वतःहून खाली यावे आणि वंदनेला हजर राहावे, ही रिक्वेस्ट आहे. बीडीएस क्रमांक 13 व 15 षटकार. बीडीएस क्रमांक 13 व 15. अरे देतो, तुम्ही थांबा रे, कशाला मैदानात येत आहे सारखे सारखे. हॅलो, आत्ताचा षटकार आहे. 4 चेंडू 19 धावा. कृपया जेवढ्या लवकरात ही मॅच खेळायला होईल तेवढ्या लवकरात खेळा. आपल्याला बुद्ध वंदनेचा कार्यक्रम आहे. बरोबर आहे. अविनाश कोहली काय आहे? षटकार.
पंच अविनाश कोळी यांनी षटकार दिलेला आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 25. स्कोर काय झालेला आहे आणि 5 चेंडू बिडीनी 25. क्रमांक 13 व 15 आत्ताच खाली यावं आणि जी आपण काही जी सजावट केलेली आहे ती आत्ताच बघण्यात जी तुम्हाला ती मजा येईल ती या षटकाच्या मी काही समाप्तीनंतर बोलू शकत नाही कारण ते अनमोल आहे. संघाची वाढती धावसंख्या 26. बिडी शाळा क्रमांक 13 व 15 जे काही आपण डेकोरेशन केलेलं आहे नाना नानी पार्क मध्ये खरंच ते बघण्यात दृश्य आहे ते. अरे किती बॉल हे असं सांगायचं असं किती बॉल तू नुसतं 2 बॉल 4 रन हे नाही राहायचं किती ओव्हर किती रन झाले असं सांगायचं. तू फक्त 2 बॉल 14 रन 5 बॉल हे नाही ओव्हर किती करायचे बॉलर पण करायचे अरे ओव्हर किती झाला फक्त सांगायचं. हा 26 झाले. एका ओव्हरला स्कोर नाही सांगायचा. हो ठीक आहे. अशा प्रकारे चाललेला आहे स्कोर. चेतन स्कोर सांगा जरा प्लीज. 35 रन पाहिजेत जिंकण्यासाठी. बिडी शाळा क्रमांक 13 व 15 मधील सर्व रहिवाशांना ही विनंती आहे लवकरात लवकर खाली यावे. अविनाश कोळी यांनी नो दिलेला आहे. आत्ताचे 3 रन ना अविनाश, आत्ताचे 3 रन ना. हा, बिडी शाळा क्रमांक 13 व 15 मधील सर्व रहिवाशांना एक विनंती आहे लवकरात लवकर खाली यावे कारण आता 12 वाजता ठीक 12 वाजता आपली आणि वंदना चालू होत बोल्ड आहे. गोपी यांचा बोल्ड. तसेच जे माझे एक मित्र चेंडू सेंटरला आले. 29. एक चेंडू 29 धावा. आणि जर तसेच बेडी शाळा क्रमांक 13 व 15 मधील सर्व गोपी थोडं side ला आहे ना. तसे माळ्यावर म्हणजेच पहिल्या दुसऱ्या आणि आत्ताचा तिसऱ्या डॉट बॉल ना अविनाश. ठीक, कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे. सुंदर असा कटवलेला चेंडू पाहूया. षटकार. खूप सुंदर खूप सुंदर राज खूप यांनी अप्रतिम. षटकार मारलेला आहे. स्टेप आउट करून हा मारलेला 6 पुढे जाऊन मारलेला 6 कदमों का 3 इस्तेमाल बॉल करके 23 मारलेला रनांची 6. आवश्यकता. तशीच ही पुन्हा एकदा जी. कटवलेला चेंडू अश्विनी. परंतु पंच अविनाश हे 1 रन दिलेले आहे. आता- अशा प्रकारे संघाची 36. बॉलिंग कोण करेल? बॅटिंग हॅलो. हॅलो बीडी शाळा क्रमांक 13 व 15 5 मधील सर्व बॉल रहिवाशांना 42 रन. अशा प्रकारे सांगण्यात येत आहे सर्वांनी लवकरात लवकर आता नाना नानी पार्क मध्ये जमा व्हावे कारण आता 12 वाजता पुन्हा एकदा बुद्ध वंदना कटवलेला होणार आहे. चेंडू आणि अशा प्रकारे पॅगोडा वॉरियर्स हॅलो हे जिंकलेले आहेत. महिलांनी लवकरात लवकर खाली यावे